इतवारा बाजारातील भाजीपाला दर प्रचंड घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंतेची ठरत आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून स्थिर असलेल्या भाजीपालांच्या दरांमध्ये सध्या मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे। अमरावती शहरातील मुख्य भाजीपाला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारा मार्केटमध्ये सिटी न्यूज प्रतिनिधींनी आढावा घेतला असता टोमॅटो, वांगे, कांदे आणि इतर भाजीपाल्यांच्या किमतींमध्ये मोठा बदल झाल्याचे आढळून आले आहेत। नमस्कार, आज आपण आलेलो आहे अमरावती शहरातील सर्वात मोठा भाजी बाजार इतवारा बाजार येथे जाणून घेण्यासाठी की गेल्या 2 महिन्यापासून जे भाजीपाल्याचे भाव होते त्या तुलनेत आजच्या तारखेत भाजीपाल्याचे भाव एकदम गडगडल्यासारखे दिसत आहे। त्यामागचे कारण विक्रेते सांगत आहे की आवक जास्त वाढल्यामुळे भाजीपाल्याचे भाव गडगडले। जाणून घेऊया काही प्रतिक्रिया विक्रेत्यांकडूनच। एकदम कमी झालेल्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे सध्याची भाजीपाल्याची, त्यामुळे आवक एकदमच जास्त आहे। टमाटर 10 रुपये किलो आले, वांगे 10 रुपये किलो आले, वटाणा 25 रुपये किलो, गाजर 25 रुपये किलो, गोबीचे फुलं मोठे 10 रुपयाला कप आले। याच्या मागचं कारण कसं आहे, माल जास्त आला मार्केटमध्ये त्यामुळे भाव एकदम कमी झालेले आहे। आणि कसं आहे, आता या सुमार 2-3 महिन्यात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे। सध्या आता लसणाचे भाव कमी झालेले आहे, कांदे कमी झालेले आहे, कारण की नवीन माल येत चालू झाला आहे आणि जुना माल संपत होत आहे। त्यामुळे भाजीपाला इकडे स्वस्तच आहे, कमी ते महिना 1.5 महिना नंतर तिकडे होळी नंतर थोडासा भाजीपाला भाव वाढणार, कारण की ऊन वाढून जाते त्यामुळे भाजीपाल्याचा भाव वाढून जाणार आहे। बाकी भाजीपाल्याचे भाव तुम्हाला नॉर्मली जर येईन तसे एकदम वाढणार नाही, पण जास्त जर तुटवडा आला म्हणजे बरसातमध्ये जसा एकदम तुटवडा येऊन जाते मालाचा, त्यामुळे भाजीपाल्याचे भाव थोडे वाढून जाते। बाकी भाजीपाल्याचे भाव नॉर्मलच राहते, जसे टमाटे आज 15 रुपये किलो 10 रुपये किलो आले, जास्त 20-25 रुपये किलो होते, त्याच्यावर वाढत नाही। भाजीपाल्याचे भाव जर वाढायचे असले तर मग ते फक्त बरसातमध्ये वाढते, बाकी भाजीपाला नॉर्मल मध्येच राहते। नाही, आपली मार्केट मधूनच खरेदी राहते। कधी कधी जर इमर्जन्सीसाठी आम्ही शेतीतून माल पळवू शकतो शेतकऱ्याकडून। यापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा नाही, कसं आहे, जसं शेतकऱ्याचं कसं आहे, या टाइमला माल बी क्वांटिटी भरपूर येते ना, म्हणजे कसं आहे, म्हणजे जसं महागीत थोडा माल येते, 10 पन्ने वांगे येते, या टाइमला 50-100 पन्ने, म्हणजे सरासरी त्याचा भाव ठीक राहते। म्हणजे क्वांटिटी, मालाची क्वांटिटी जास्त येते ना, मालाची जी क्वांटिटी आहे एका शेतकऱ्याची क्वांटिटी जास्त येते, त्यामुळे मालाचे भाव कमी राहतात। नंतर ज्यावेळेस भाजीपाल्याचे भाव जास्त राहते त्यावेळेस मालाची क्वांटिटी कमी राहते, त्यामुळे भाज्याचे भाव वाढून जाते। बाकी आता कसं आहे, आता भरपूर वेळ येते, तुम्हाला वांगे खराब नाही दिसणार, काही नाही दिसणार, चांगले, आणि तेच महागीत राहिले तर माल खराब होते। गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो दराने विकले जात होते, मात्र सध्या टोमॅटोची किंमत केवळ 10 ते 15 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आलेली आहे। यामुळे गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र ही स्थिती चिंताजनक ठरत आहे। मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांची आवक झाल्यामुळे बाजारातील दर कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे। गृहिणींसाठी सध्या बाजारपेठेत सुगीचे दिवस असले तरी शेतकऱ्यांसाठी मात्र ही घसरण मोठ्या संकटासारखी आहे। पुढील काही दिवसातच या किमतींमध्ये काही बदल होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।